गुड आफ्टरनून एव्हरीवन, वेलकम टू होम विथ फ्लेवर चॅनल। आज मी बनवणार आहे वांग्याचे काप। इथे मी एक मध्यम आकाराचं वांगी घेतलेली आहे। तुम्हाला पाहिजे तेवढे वांगी घेऊ शकता। त्यानंतर त्या वांगीला आपल्याला छान कापून घ्यायचे आहे। वांग्याचे काप करत असताना आपल्याला ते एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही कापायचे आहे। मध्यम आकारावर वांगीचे कापून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता मी छान मध्यम आकारावर वांगीचे कापून घेतलेले आहे। त्यानंतर त्यात आपल्याला आपले सगळे मसाले टाकायचे आहे। आधी त्यात मी तेल टाकलेलं आहे। त्यानंतर त्यात मी टाकणार आहे लाल तिखट। तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तितकं तुम्ही टाकू शकता। त्यानंतर यात मी टाकणार आहे हळद आणि त्यानंतर यात मी टाकणार आहे धने पावडर। त्यानंतर यात आपल्याला टाकायचं आहे काळा मसाला। हे आपले रेग्युलरचे मसाले आहे। त्यानंतर यात टाकायचे आहे चवीपुरते मीठ। त्यानंतर आपल्याला हा सगळा मसाला प्रत्येक वांगीच्या कापाला लावून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण जे पातेलं घेतलं आहे त्याला असं हलवायचं, जेणेकरून पूर्ण वांग्याच्या कापांना छान मसाला कोट होतो। मध्ये मध्ये वांगी मागे पुढे करायची किंवा खाली वर करायची, जेणेकरून सगळ्या वांग्याच्या कापांना मसाला हा छान कोट होईल। तुम्ही इथे बघू शकता या प्रोसेसने आपण वांग्याच्या कापांना मसाला हा खूप इझिली लावू शकतो आणि ही रेसिपी पण चटकन बनवू शकतो। म्हणजे तुम्हाला आता वाटलं की मला वांग्याचे काप खायचे आहे आणि तुमच्याकडे जर वांगी अवेलेबल असेल तर तुम्ही अगदी 5 ते 10 मिनिटात ही रेसिपी बनवू शकता। तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक वांग्याच्या कापाला मसाला हा व्यवस्थित कोट झालेला आहे। त्यानंतर आपल्याला ही वांगी तव्यावर भाजून घ्यायची आहे। त्यासाठी तव्यावर तेल टाकायचं आहे आणि जो मसाला कोट केलेले वांग्याचे काप आहे ते तव्यावर ठेवायचे आहे। यावेळेस आपल्या गॅसची फ्लेम ही कमी असेल। आपल्याला कमी गॅसच्या फ्लेमवरच वांग्याचे काप भाजून घ्यायचे आहे। मध्यभागी तेल असतं, त्या तेलाच्या हेल्पने त्या तेलाला वांग्याच्या हेल्पने मागे ओढत आणायचं आणि म्हणजे वांग्याच्या कापाखाली थोडं तेल राहील। अशा प्रकारे आपल्याला सगळी वांग्याची कापे ही ठेवून घ्यायची आहे। वांग्याचे काप हे 10 ते 15 मिनिटात तव्यावर शिजवून रेडी होतात। त्यानंतर 5 मिनिटांनी तुम्ही बघू शकता मी इथे वांग्याच्या कापांना पलटवून घेते आहे। बघा किती छान कलर आलेला आहे, गोल्डन क्रिस्पी कलर आलेला आहे। एक बाजू झाली की दुसरी बाजू पलटवून घ्यायची। छान असा कलर येतो आणि जेव्हा आपण वांग्याचे काप भाजतो तेव्हा सुगंध पण खूप छान येतो। त्यानंतर अजून 5 ते 10 मिनिटं आपल्याला दुसऱ्या साईडने शेकून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही बघू शकता 5 ते 10 मिनिटानंतर मी पलटवून घेते आहे। तर बघा किती छान कलर आलेला आहे आणि इथे आपले वांग्याचे काप जे आहे ते शिजलेले आहे। सगळ्या कापांना आपल्याला पलटवून घ्यायचं आहे। त्यातलं एखादं जर काप झालेलं नसेल तर त्याला दुसऱ्या बॅचमध्ये कंटिन्यू करायचं आहे। इथे मोस्टली सगळे वांग्याचे काप हे छान व्यवस्थित भाजून तयार झालेले आहे। आता मी या वांग्याच्या कापांना एका डिशमध्ये काढून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता सगळे काप मी काढून घेतलेले आहे। आता मी हे काप सर्व करणार आहे गरम गरम वरण भात आणि पापडसोबत। हे परफेक्ट डिनर कॉम्बिनेशन आहे। तुम्ही पण बनवा आणि कमेंट बॉक्समध्ये कळवा कसे झाले ते, आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।